हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी सकाळपासून थोडासा घसा बसला आहे. सकाळपासून मी 220 किलोमीटर अंतर पार करून मी आता पुण्यापासून सातारा जिल्ह्यातील बामनोली गावापासून 30 किलोमीटर अंतरावरती आपलं अक्कलपे गाव आहे. कांदाटी खोऱ्यामध्ये बसलेलं अक्कलपे गाव आहे. आणि मी सकाळपासून 220 किलोमीटर अंतर पार करून या बाईकवरती मी स्वतः सकाळी 10 वाजता निघालो आणि 10, 11, 12, 1 आता साधारण 1 वाजलं आहे. 3 तासामध्ये अंतर पार केलं आणि मी आता माझ्या गावाच्या ठिकाणी आहे. मी आता विश्रांतीसाठी थांबलो. बाईक चालून थोडा त्रास होतोच. मी आता नदी पार करून एका नावेतून मी प्रवास केला. नावेतून पलीकडे माझी ही बाईक काढली मी आणि बाईकला मी आता गावाला यायचं म्हटलं तर हे पहा, हे असं सगळं रेशनिंग आणि माझ्या आईवडिलांना थोडं खायचं खाऊ हा मी आणत असतो गावावरून येताना आणि एकटाच आहे बाईकवरती. आणि आता तुम्ही पाहताय ना, हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं गाव आहे, या व्हिडिओमध्ये पाहताय. आणि हा समोर पाहताय तुम्ही बामनोली या ठिकाणी तापोळा आहे. आणि हा निसर्गरम्य वातावरणामध्ये मी उभा आहेच, परंतु तुम्हाला मी दाखवतोय ही कोयना नदी. आणि कोयना नदीच्या तीरावरती बसलेले हे आमची अनेक गावं आहेत. या बोटी आनंदात आणि डोलत आहेत मस्त पर्यटकांना घेऊन. आणि आज रविवार असल्यामुळे पर्यटन खूपच या ठिकाणी आहेत. आणि मी अशा ठिकाणी आहे की इथे कोणी नाही, फक्त जंगल. 1-1 तास 2-2 तास इथे गाड्या नसतात आणि एकटाच माणूस आणि मी एकटाच या जंगलामध्ये मी एकटाच आहे. हे शांत वातावरण आहे आणि खूप छान वाटतं. अशा वातावरणामध्ये माणसं कामं करतात, वर्षानुवर्षे 6 महिने माणसं नोकरी करतात. नोकरी केल्यानंतर महिन्यातून किंवा 2 महिन्यातून एखाद्या 2-3 दिवसातून की 1-2 दिवस अशा वातावरणामध्ये येऊन आपलं मन मोकळं करण्यासाठी खरंच तुम्ही निवडाल तर हे पर्यटन स्थळ तापोळा बामनोलीपासून